बीएमसीच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार. बीएमसीच्या बजेटमधून सुतोवाच. श्वेतपत्रिका काढण्याची ठाकरेंच्या पक्षाची मागणी. मुंबई महापालिकेत प्रशासक राज संपुष्टात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आली. यानंतर पहिल्यांदाच महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगरानींनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महापालिकेचा यंदाचा हा अर्थसंकल्प तब्बल 80,952 कोटींचा. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. विकास कामांसाठी मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडण्याचं सुतोवाच पालिका प्रशासनानं केलं. मुंबई महापालिकेकडे एकूण 81,449 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. त्यापैकी 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालंय. बृहन्मुंबई महापालिकेकडे राखीव निधीमध्ये ठेवण्यात आलेल्या 44,824 कोटी इतकी रक्कम बांधील दायित्वापोटी विश्वासार्हता म्हणून आहे. तसेच उर्वरित 36,623 कोटी इतकी रक्कम विविध महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी संलग्नित करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पालिकेच्या ठेवींचा मुद्दा गाजला. भाजपच्या हाती सत्ता गेल्यास पालिकेच्या ठेवी मोडल्या जातील असा प्रचार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता. 92,000 कोटीच्या समोर यांनी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून तुम्ही जे म्हणताय मेट्रो होत आहेत, हे होत आहेत, ते होत आहेत, 2,30,000 म्हणजे जवळपास मी तर ऐकलं 3 लाख कोटींचं देणं करून ठेवले महापालिकेला. हे तुमच्या माझ्या आणि सगळ्यांच्या डोक्यावर आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा ह्या महायुतीने करून ठेवलेला आहे. देणार कोण आहे? कारण ह्यांची मुदत संपली का एक जाणार नागपूरला, दुसरं जाणार 5 स्टार शेतात. मुंबई महानगरपालिकेचा फिक्स डिपॉझिट वाढलाय, कमी नाही झालं. हे सोडून गेले त्यावेळेस 71,000 कोटी होतं, आता ते 92,000 कोटी झालंय. त्यामुळे ते वाढलंय, कमी नाही झालं. दुसरं माझा एक सवाल आहे, हे पैसे कशाकरता घेता हो तुम्ही? डिपॉझिटमध्ये का ठेवता? हे कोणाचे पैसे आहेत? हे पैसे लोकांनी मुंबईच्या विकासाकरता दिले आहेत. बरोबर. मुंबईमध्ये इतक्या समस्या आहेत आणि तुम्ही टेंबा मिरवताय आम्ही डिपॉझिट ठेवलं. डिपॉझिटचा तुम्हाला अर्थ माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही हा जो जनतेकडनं पैसा वसूल करता, हा पैसा तुम्ही ज्यावेळेस डिपॉझिट ठेवता त्यावेळेस त्याच्यावर व्याज किती मिळतं? 3%. रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे? 7%. म्हणजे दरवर्षी 4% या पैशाची व्हॅल्यू कमी होते. पालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याच्या निर्णयावर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. ज्यावेळेला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आले त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या पहिला हे पण महापालिकेतनं घेतले. आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही जर नाही केलंय ना तर तुम्ही श्वेतपत्रिका देऊन टाका की ही आयुक्तांनी श्वेतपत्रिका दिली पाहिजे. ट्रस्टींचा जो हक्क आहे सगळ्या नगरसेवकांचा. आम्हाला जेव्हा तुम्ही विचारता की भ्रष्टाचारी, जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर 92,000 कोटी कुठून आणले? त्या ठेवी कशा ठेवल्या? आणि तुम्ही पारदर्शक म्हणताय तर 67,000 का खर्च केले, कुठे केले? आणि 36,000 कोटी आता कशाला करताय? वर्षानुवर्ष त्या ठेवीवर बसून जे राहिले होते आणि मुंबईकरांचं ज्याने नुकसान केलं त्यांना याचा प्रश्न विचारला पाहिजे. खरं तर श्वेतपत्रिकेची मागणी करणाऱ्या उभाटा गटाला आणि विरोधकांना मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही 25 वर्ष मुंबईला कशा पद्धतीनं खड्ड्यात घातलं याची जर का श्वेतपत्रिका मुंबईकरांना दाखवली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. आम्ही मुंबईच्या करांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे, पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजे आणि हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता होती, पण 2022 साली राज्यात सत्तांतर झालं. तसंच पालिकेचा कार्यकाळ संपल्यानं प्रशासकाच्या हाती सूत्र गेली. दरम्यानच्या काळात राज्य सरकारनं मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडल्या. आता सत्ताधारी भाजप शिवसेनेनं पालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पात ठेवी मोडण्याचं सुतोवाच करण्यात आलं. त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.